तर हॅलो नमस्कार, श्रुती कॅलिग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमची नावं लिहिण्यासाठी मी कोणते पेन, कलर पेन, कॅलिग्राफी टूल्स वापरते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपण या कॅलिग्राफी ब्रश पेननी हे मी डीमार्टमधून परचेस केले. यात 12 कलर आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 टिप मिळतील. एक आहे की जी थोडीशी थिक आहे आणि दुसरी आहे ती अतिशय थिन आहे. ओके, तर मी ह्या दोन्ही पण तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे. तर याने तुम्ही बघू शकता की थिक स्ट्रोक्स येत आहेत. ओके, आणि हे 12 कलर्समध्ये उपलब्ध आहे आणि क्वालिटी वाईज म्हणायला गेलं तर ओके ठीक आहे, 7 मार्क देऊ शकतो आपण. पण हे बिगिनर्ससाठी अतिशय छान आहे हे प्रोडक्ट. मूव्हिंग ऑन टू दी नेक्स्ट प्रोडक्ट, फाईन लायनर्स. हे कोणत्याही स्टेशनरी स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जातील. मी वेगवेगळे कोट्स लिहिण्यासाठी यांचा वापर केला आहे. तर मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. ब्लू कलरचं अतिशय फाईन टिप आहे, त्यामुळे याने तुमचं अक्षर खूप सुंदर येतं. तर मी तुम्हाला मराठी अक्षर लिहून दाखवते. तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर अक्षर येते यांनी. पण टिप ही खूप फाईन आहे. मधुबनी पेंटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग असतात जिथे आपल्याला बारीक काम करावं लागतं, त्या ठिकाणी हे फाईन लायनर्स यूज होतात. आपण ही कॅलिग्राफीसाठी पण यूज करू शकतो. नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर अवेलेबल असतात, पण मी मोजकेच कलर घेतलेले आहेत. नेक्स्ट माझं प्रोडक्ट आहे हायलायटर्स. तर ह्या फिकट हायलायटर्सचा मी वापर कसा करते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही भरपूर माझ्या शॉर्ट्समधून पाहिलं असेल. तर मी काय करता, थोडंसं हायलाईट करून घेते अशा प्रकारे आणि मग त्यामध्ये अशा टाईपच्या फाईन लायनर्सचा यूज करून अक्षर लिहिते. थोडीशी शाई फुटते यांनी, त्यामुळे तुम्हाला पेपर हा थोडासा जाड घ्यायचा आहे, थोडा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे. सध्या हा मी पेपर ड्रॉइंगचा घेतला आहे, त्यामुळे इथं थोडी इंक फुटतेची. जेव्हा तुम्ही हा हायलायटर वापरून त्यावर लिहायला जाल तेव्हाच इंक फुटते. नॉर्मली लिहिताना तुमची इंक फुटणार नाही. फाईन लायनर्सची इंक फुटत नसते. मूव्हिंग ऑन टू दी नेक्स्ट प्रोडक्ट, हे आहेत मेटॅलिक कलर मार्कर. हे मेटॅलिक शेड्समध्ये आणि थोडं ग्लिटर असतं यामध्ये. तर ह्याच्यामध्ये पण 12 कलर्स तुम्हाला मिळतील. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नंतर तुम्ही ती बघू शकता आणि तुम्हाला आवडत नक्की घेऊ शकता. अतिशय सुंदर असा गोल्डन कलर जो तुम्हाला ब्लॅक कॅनव्हासवर सुद्धा दिसतोय. मी नंतर ब्लॅक कॅनव्हासमध्ये पण तुम्हाला ट्राय करून दाखवेन. तर ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स. त्याच्या शुभेच्छा लिहिताना मी या ग्लिटर पेनचा वापर करते. तुम्ही बघू शकताय ह्याची पण क्वालिटी अतिशय चांगली आहे. तर यामध्ये 12 कलर येतात. डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की बघू शकताय. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट, तर हे तुमच्या सगळ्यांची आवडते कॅलिग्राफीचे पेन आहेत, जे मी Amazonवरून घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर या सेटमध्ये 5 कॅलिग्राफीचे पेन येतात. हा जो पेन आहे तो कॅरेक्टरसाठी वापरला जातो जनरली. असं काही नाही हार्ड अँड फास्ट रूल की कॅरेक्टरसाठीच वापरावा. असे पेन आहेत. हे मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. माझ्याकडे इंकचे सुद्धा 2 ऑप्शन आहेत. एकात ही केसरी इंक आहे आणि आता ब्लॅक इंक आहे. मोस्टली मी ब्लॅकच इंक वापरते. ही केसरी ठराविक कॅलिग्राफीसाठी वापरते. ही सुद्धा अत्यंत छान इंक आहे. ही मी एका स्टेशनरी स्टोअरमधून घेतली आहे आणि ती सुट्टी इंक घेतली आहे मी. ही काहीतरी 130 रुपयाच्या आसपास मिळून जाईल तुम्हालाही. चला तर ट्राय करूया आपले कॅलिग्राफीचे पेन. थोडीशी शाई घेतली आहे मी. मला सगळे पेन ट्राय करून दाखवते. हा सगळ्यात लहान पेन आहे. लहान म्हणजे ज्याची नीब सगळ्यात लहान आहे असा पेन. तर बघूयात आपण. थोडासा डीप करायचा पेन आणि लिहायला सुरुवात करायची. एक ठराविक अँगलमध्ये हा पेन धरावा लागतो जेणेकरून तुमची अक्षरं सुंदर येतील. तर आपण ट्राय करूया आता. एक मीडियम आकाराची अक्षर काढण्यासाठी या पेनाचा तुम्ही वापर करू शकता. अतिशय छोटी किंवा मीडियम आकाराची अक्षर काढण्यासाठी. त्यानंतरचा हा नेक्स्ट पेन ट्राय करूया आपण. हा सुद्धा अतिशय सुंदर पेन आहे. ह्याची सुद्धा नीब अतिशय छान आहे. मोस्टली तुमच्या सगळ्यांची नावं लिहिण्यासाठी हा पेन वापरते. तुम्ही बघू शकताय यांनी सुद्धा अतिशय सुंदर अक्षर येत आहेत. त्यानंतर आपण सगळं हा पेन ट्राय करून बघूयात. एक आपण इंग्लिश पण अक्षर ट्राय करून बघूयात. थोडासा थिक पेन आहे हा. तर तुम्ही बघू शकताय अतिशय शार्प असल्यामुळं खूप सुंदर अक्षर येतात यांनी आणि हा अफोर्डेबल रेंजमध्ये असल्यामुळं तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही या पेनाचा नक्की पेन घेण्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता. तुम्ही बघू शकताय इंग्लिश अक्षरं सुद्धा इतक्या सुंदर रीतीनं आपण काढू शकतोय. जर तुम्ही बिगिनर असाल तर प्रॅक्टिससाठी हे कॅलिग्राफी टूल अत्यंत छान आहे. हे कोणतेही स्पॉन्सर्ड प्रोडक्ट नाही आहे. हे मी माझ्या एक्सपिरियन्सनी आणि वापरातून मला आवडलंय म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते. आपली शाई थोडी होती आहे. तर आपण राहिलेलं आपलं शेवटचं पेन पण ट्राय करतोय. बघा अतिशय सुंदर नीब असल्यामुळं शार्प स्ट्रोक बसतायत तुमचे. तुमच्या सगळ्यांची नावं लिहिण्यासाठी मी ह्याच कॅलिग्राफी टूलचा वापर करते.
चला मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. तुमची नावं लिहिण्यासाठी अजून एक प्रकारचे कटनीचे कलर पेन मी वापरते. तर ते प्रोडक्ट हे आहे. तर यात सुद्धा तुम्हाला भर रेंज मिळते कलरची. हे सुद्धा एक अफोर्डेबल प्रोडक्ट आहे जर तुम्ही पण ह्यात काही सिलेक्टेड शेड आहे ज्या अतिशय सुंदर दिसतात ऑन पेपर. आता हे प्रोडक्ट मी इतकं वापरलंय की जवळजवळ हे संपायला आले. परत ह्यात सुद्धा 2 तुम्हाला टिप मिळतील. एक आहे जी कटनीप असेल, जी अशी कटनीप असेल आणि दुसरं टोक जे आहे ते असं गोल असेल. तर आपण पेज बदलूया. ठीक आहे, चला तुम्हाला हे ट्राय करून दाखवते. तर सांगायची अशी गोष्ट की हे वापरताना तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीचं पेपर घ्यायला पाहिजे, नाहीतर ही शाई 2-3 पानांवर उगते, इतकं पिगमेंटेड आहे हे. तर आपण ट्राय करूया. मी हे खूप वापरलंय त्यामुळे याची शाई आता संपत आली आहे. इतकं चांगलं प्रोडक्ट आहे हे. तर तुम्ही बघू शकताय. मी तुम्हाला दुसरा पेन ट्राय करून दाखवते. आय थिंक मोस्टली माझे पेन संपलेत जे ठळक रंगाचे आहेत ते. पण हे ट्राय करून बघूया. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं याचं पिगमेंट आहे. अतिशय सुंदर पिगमेंट आहे. तुम्हाला याचं दुसरं टोक पण मी ट्राय करून दाखवते. ते थोडंसं असं गोल आहे. बघू शकताय हे पण अतिशय सुंदर आहे. तर याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे जे फेंट कलर आहेत ते तुम्ही ऑफकोर्स हायलायटिंगसाठी वापरू शकता. अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही हायलायटिंगसाठी फेंट शेड वापरू शकता आणि डार्क शेडनी तुम्ही नावं लिहू शकता. तर हा पण पेन मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. माझ्या एका सबस्क्रायबर मी नाव लिहिते. तिचं नाव आहे श्रावणी. तर मी श्रावणीचं नाव लिहिते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर हे पेन वर्क होत आहेत. आणि आपण आता हायलाइट पण करून दाखवूया तुम्हाला. हे जे फेंट शेड आहे त्यांनी खूप सुंदर हायलाइट होतं. हे बघा. ओके, झालेलं आहे. तर या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. तुम्हाला जर माझे कॅलिग्राफीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.